बीडमध्ये इंधनाच्या दरवाढीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। बीड शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या पेट्रोल पंपावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। खरीप हंगामाच्या तोंडावरती ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीची कामं खोळंबून गेली आहेत आणि याच प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। इंधन दरवाढी विरोधात बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांकडून लक्षवेधी आंदोलन केलं जात आहे। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या एका पेट्रोल पंपावरून एका दुचाकीची अंत्ययात्रा जी आहे ती सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती ही नेली जात आहे आणि यामध्ये सध्या सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे इंधन, पेट्रोल, डिझेल यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे। जर शहरामध्ये पाहिलं आपण तर पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या दिसतात, पेट्रोल मिळत नाही। ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी जे आहेत त्यांची नांगरणी असेल, शेतीपूर्व मशागत कामं असतील त्यासाठी त्यांना पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही। संध्याकाळी रात्री त्यांना रांगा लागाव्या लागतात आणि या सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पेट्रोल पंपावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहनाची दुचाकी वाहनाची अंत्ययात्रा काढणार आहोत। एक लक्षवेधी आंदोलन आहे की प्रशासनानं तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि जे वाढते जे इंधनाचे भाव जे आहेत ते स्थिर करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे। खरं तर इंधन हे खूप आवश्यक आहे। शेतकऱ्यांचा आता पेरणीचा टाइम आहे, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स आहेत, रानातल्या मशागतीचा टाइम आहे आणि याच वेळेस पेट्रोल पंपावरती कुलूप लागले आहे, तेल नाही भेटत आणि त्याचा निषेधार्थ आज या ठिकाणी डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या शासनाचा निषेध म्हणून या पेट्रोल पंपावरती तात्काळ ताले निघावेत। हर एक माणसांना तेल उपलब्ध राहावं। ट्रॅक्टरवाल्यांना जर बॅरल ड्रममध्ये येत आहे तर त्यांना तेल दिलं जात नाही, तर ट्रॅक्टरवाल्यांना काय ट्रॅक्टर घेऊन येते यावं का, तर शेतातली मशागत करावं का, ह्या पेट्रोल पंपावरती लाईन लावाव्या यासाठी या निषेधार्थ आणि शासनाने याची नोंद घ्यावी म्हणून या अंत्ययात्रा गाडीची काढण्यात येत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड।